नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप मजेत आणि मस्त असणार आणि आज उत्साहात आणि आनंदात असणार, कारण आजचा दिवसच तसा आहे. आज आहे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस. रामनवमीचा दिवस म्हणजे उत्साह आणि मंगलमयी दिवस असणार, कारण सगळीकडे आज उत्साहाचं वातावरण आहे. श्रीरामांचा जन्मदिवस साजरा केला जातोय. सगळेजण पूजा अर्चा करतायत, मंदिरात जाऊन येत आहे, छान छान विचार करतायत, छान छान कपडे घालताय आणि मेन म्हणजे सकाळपासून सगळ्यांच्या डीपीवर जय श्रीराम इतकंच दिसतंय. त्यात काही उल्लेख करण्याजोगतं नाही आहे, कारण हे सगळ्यांना माहिती आहे. मला महत्त्वाचं असं म्हणायचं आहे, खरंच श्रीरामांचा जन्म झालाय का? खरंच श्रीराम अजूनही जिवंत आहेत का? जिवंत म्हणजे काय? ते तर भगवंत होते, ते कधी मेलेच नाही, राईट? नाही. प्रभू श्रीरामांना आपण मारतोय, खरंच रोज मारतोय, प्रत्येक क्षणाला मारतोय. प्रभू श्रीराम म्हणजे काय हो? धर्म आणि मर्यादा ह्या सगळ्यांचं एक प्रतीक आहेत. त्यांनी स्त्रीचा आदर करायला शिकवलं. अरे त्यांच्या स्त्रीला कुणी उचलून नेलं तर त्यांनी त्याची लंका जाळली, असे तरी प्रभू श्रीराम होते. त्यांना आपण मनामध्ये जिवंत नाही ठेवलं, त्यांनी दिलेल्या शिकवणीला आपण क्षणोक्षणी मारतोय. क्षणोक्षणी त्यांना वेदना होत असतील. अहो, त्या रावणाला जाळलं त्यांनी. तो रावणही वर बसून म्हणत असेल, अरे बाबा, मी बरा होतो रे तुमच्यापेक्षा, मी तर फक्त उचलली तरीही मला जाळलं, मला मारून टाकलं, माझी लंका जाळली रे सोन्याची. आणि हे माणसं तर त्या बायकांना मारून टाकतायत, लहान लहान पोरींना मारतायत. तुमच्या लोकांपेक्षा मी बरा होतो, कित्येक पटीने बरा होतो. आणि खरंच तो बरा होता. अरे, त्या रावणाने फक्त त्या सीतेला उचललं होतं. त्याला आपण पापी म्हणून प्रत्येक वर्षी त्याचं दहन करतो. पण असे त्याच्याही पेक्षा वाईट असलेले रावण गल्लोगल्ली समाजात, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे अशी मुकाट फिरतात. अशी मुलगी चालली की तिला शिट्ट्या वाजवून बोलायचं, ती जरा वळली की तिच्या फिगरबद्दल काही ना काही कमेंट पास करायचे आणि खिकी करून हसायचं. मोबाईल स्क्रोल करताना कुठेतरी हॉट मुलगी दिसते का हे बघायचं, आणि लहान लहान मुलींकडे सुद्धा नीच आणि विकृत भावनेने बघायचं. हे असे रावण गल्लोगल्ली फिरतायत हो. पण मग तुम्ही म्हणाल, ताई आता आपण काय करू शकतो? लोकांची मानसिकताच खूप वाईट झालेली आहे आणि खरंच वाईट विचारांचे लोक खूप आहेत, इतकंच म्हणू शकतो आपण. तर नाही हो, आपण काहीतरी केलं पाहिजे ना. असं म्हणून कसं चालेल की काहीतरी होतंय, पण त्या मुलीबद्दल होतंय, काहीतरी न्यूज बघायची, हळहळ व्यक्त करायची, टी टाकायचा, किंवा काहीतरी इमोजी टाकायचा, काहीतरी कमेंट करायची, एकमेकांना पास करायचं, इतकंच करू शकतो का आपण? का खरंच आपण एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून इतकंच करू शकतो? नाही ना. कुठेतरी बदल व्हायला हवा. कालच मी न्यूज बघितली, एका 3 वर्षाच्या मुलीवर रेप झाला. अक्षरशः तो गँगरेप होता. इतकं वाईट, म्हणजे अगदी निशब्द. काही त्या विषयावर बोलण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही आहे, कारण मी स्वतः एक आहे. कुठेतरी तो समोर एक घटना घडतीये, ती आपण न्यूजमध्ये बघतोय, ती एक घटना म्हणून कुणातरी दुसऱ्या व्यक्तीबरोबर झाली आहे हा विचार करून आपण 2 मिनटं हळहळ व्यक्त करून नंतर 5व्या मिनिटं सोडून देतो. पण तीच घटना ज्या व्यक्तीसोबत घडलेली असेल, किंवा ज्या आईवडिलांच्या मुलांसोबत घडलेली असेल, त्यांना काय वाटत असेल? अरे, हेच आपल्या बाबतीत झालं तर, आपल्या मुलांच्या बाबतीत झालं तर काय? विचारसुद्धा करवत नाही ना. आपल्या मुलीला असं कोणी काही करेल हा विचारसुद्धा करवत नाही आपल्याला. तर विचार करा, त्या वडिलांना, त्या आईला किती वेदना झाल्या असतील आपल्या लेकराचं ही अवस्था बघून. काहीतरी करायला हवं. काय करायला हवं मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम सुरुवात करायची स्वतःपासून. हो, स्वतःपासून. एका माणसामध्ये ना 2 जण असतात. एक देव असतो आणि एक राक्षस असतो. एक राम असतो आणि एक रावण असतो. आपल्याला त्या रावणाला मारून रामाला जिवंत करायचे. रामाला पुन्हांदा जन्माला घालायचे आपल्या मनामध्ये. आपल्या वागण्यात ते दिसलं पाहिजे. आपण स्वतः राम बनायचं. कुणाबद्दल कमेंट होतीये, कुणा मुलीला छेडलं जातंय, ठीक आहे, एखादा चांगला मुलगा सज्जन आहे, हा तो व्हिडिओ करतो, हा बाबा याने छेडलं, हा व्हिडिओ शूट करायचा, इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा, आपली रील व्हायरल झालं.
बाबा मी काहीतरी काहीतरी काम केलं की बाबा छेडल्यामुळे त्या मुलांना अटक झाली वगैरे, ठीक आहे, हे झालं, तो मुलगा व्हायरल झाला. पण जर त्या मुलाने त्या व्हिडिओ मोबाईल, ठीक आहे तू व्हिडिओ काढ ना, मोबाईल साईडला ठेव आणि व्हिडिओ काढ आणि आधी त्या मुलाला वाजव आणि व्हिडिओ शूट करून मग व्हायरल कर. त्याने काय होईल, एक मेसेज, तुझा व्हिडिओ व्हायरल पण होईल, पण विथ अ मेसेज की माझ्या बहिणीला छेडल्यावर त्याची ही अवस्था होईल. ठीक आहे, हे एक काम करायचे, आपल्याला स्वतःतला राम जिवंत करायचे आणि जस्ट इन्स्टंट ॲक्शन घ्यायची. जर कुणाबरोबर वाईट होत असेल, कुणा मुलीबद्दल काहीतरी घडत असेल, आपल्याला दिसतंय की काहीतरी वाईट होतंय, जस्ट क्विक ॲक्शन घ्यायची आहे. लगेचच तिथे काहीतरी बोलायचे किंवा त्या बहिणीला सपोर्ट करायचा आहे किंवा तिला सुरक्षित वाटेल असं काहीतरी करायचं आहे, तिला प्रोटेक्ट करायचं आहे. सेकंड स्टेप आपण काय करू शकतो, आपल्या आसपास आपले मित्रपरिवार, आपले भावंड कुणीही असेल, त्या विचारांचे असतील तर आपल्याला त्यांचे विचार बदलायचे किंवा त्याला ठणकावून सांगायचे की बाबा तू चुकतोयस, तू तुझे विचार बदल, अदरवाईज मी तुझी मैत्री तोडेल किंवा तुला शिक्षा होईल असं काहीतरी मी करेल. आपली मैत्री पण राहणार नाही आणि तुला शिक्षा पण होईल असं मी काहीतरी करेल. तू तिथल्या तिथेच तुझे विचार थांबव, बस, दॅट्स इट. थर्ड आपण काय करायचं आहे, जरी तो सुधारला नाही आहे तो विषय संपला. एक समाजावरून आपण थर्ड एक स्टेप घ्यायची आहे. ठीक आहे, जर काही घडलं आहे असं तर सगळ्यांनी मिळून ॲक्शन घ्यायची आहे. पोलीससुद्धा मानलेले असतात, काही रिस्पेक्टेड पोलीस असतात जे एन्काउंटर करतात. अशा केसेसमध्ये डिरेक्टली काहीतरी कारण सांगून एन्काउंटर करून टाकतात. रिस्पेक्टफुल आहे, खरंच सॅल्यूट आहेत अशा पोलीसवाल्यांना की ते ॲक्शन घेतात, कारण ते सुद्धा बांधलेले असतात, ते सुद्धा ॲक्शन घेऊ शकत नाही. एक रेप केस 10-10, 20-20 वर्ष चालते. खरंच खूप निंदनीय परिस्थिती आहे ही गोष्ट. म्हणजे ती मुलगी मेली आहे, तिला या माणसाने मारून टाकले, दिसं रेप केलं किंवा अत्यंत लहान मुलीला रेप केला आणि तो माणूस मस्तपैकी चपात्या खातोय, जेलच्या फुक्कडमध्ये खातोय किंवा मग मुकाट फिरतोय. ह्या दोन गोष्टी आपल्या भारतात होत आहेत. कुठेतरी हा समाज परिवर्तन व्हायला पाहिजे, कुठेतरी राम पुन्हा एकदा जन्माला यायला पाहिजे आणि असल्या रस्त्यावर फिरणाऱ्या असल्या घाणेरड्या रावणाला त्याचं दहन त्या क्षणी व्हायला पाहिजे. ह्या केसेस इतक्या लांबल्या नाही पाहिजे. काहीही करून इन्स्टंट ॲक्शन व्हायला पाहिजे. त्या मुलीसोबत वाईट झालं तर तिथंच ॲक्शन झाली तरच हे रावण हळूहळू मरतील, नाहीतर हे रावण खूप वाढतील. हे दशावतार नाही आहे, हे 100 अवतार आहेत. ह्यांचे 100 हजारो करोडो डोके आहेत. राम काही मोजके आहेत. त्या रावणांना मारा आणि रामांना वाढवा आणि ते आपण स्वतःपासून सुरू करू शकतो. म्हणून माझ्या सर्व भावंडांना एकच विनंती आहे की आपल्यातला राम जिवंत करा. आज रामनवमी आहे, प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त आपण सर्वांनी त्यांना एक पुष्पार्पण करू, एक विचाररूपी पुष्पार्पण करू की आपल्यातला राम जिवंत करू, आपल्यात स्वतःपासून सुरुवात करू आणि प्रभू श्रीरामांना हे वचन देऊ की हे परमेश्वरा, तू ज्याप्रमाणे सीतेचं रक्षण केलंस तर रावणापासून, तसंच आम्हीसुद्धा आमच्या आसपासच्या, माझ्या बहिणीच्या, सर्वांच्या, माझ्या मातेचं रक्षण करू आणि तुझी जबाबदारी एक पुरुष म्हणून मला दिली आहे एका स्त्रीचं संरक्षण करण्याची, ती जबाबदारी पेलवण्याचा, पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. हा एक प्रार्थना करा आणि हा एकच संदेश सगळ्यांना मी देऊ इच्छिते की रामाला पुन्हा एकदा जन्माला घाला आणि रावणाला प्रत्येक क्षणी मारा. आपल्यातला राम जिवंत करा आणि रावणाला दहन करा प्रत्येक क्षणाला. तीच खरी रामनवमी असेल. राम जर बसून आपल्याला बघतायत, त्यांना आनंद वाटला पाहिजे की मी बनवलेली सृष्टी आनंदाने जगते आणि स्त्री जी पूजनीय आहे तिचं खऱ्या अर्थाने पूजन होतं आहे. जेव्हा स्त्री सुरक्षित वावरू लागले ना, तेव्हा खरं रामराज्य सुरू होईल आणि ते रामराज्य सुरू करायला आपल्या भावंडांना राम व्हावंच लागेल. म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा सुरुवात करा. श्रीरामांचं वंदन करून एक नवीन सुरुवात आणि श्रीरामांना पुन्हा एकदा जन्माला घालूया. हीच एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. काही चुकलं असेल, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर मनापासून क्षमा मागते आणि माझे विचार पटले असतील तर मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं आहे नक्कीच कमेंट करा. आणि हो, जाता माझ्या सगळ्या मैत्रिणींना, माझ्या सीतेला एक सांगू इच्छिते की बाई, सीता होऊन आपलं काही होणार नाही आहे, आपल्याला दुर्गा व्हावं लागेल.
हा प्रत्येक वेळेस राम आपल्या आसपास नसणार आहे आपलं संरक्षण करायला. म्हणून तलवार हाती घे, त्रिशूल हाती घे, काहीही हाती घे, पण दुर्गा हो, सीता होऊन ह्या जगात आपल्याला वावरता येणार नाहीये. धन्यवाद.